दोन राजे ते गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या शिवनेरीवर एक त्या पुरंदरावर दोनच राजे ते गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे ते गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या शिवनेरीवर एक त्या शिवनेरीवर एक त्या रायगड जिल्ह्यामध्ये राहतो पण इमॅजिकाला कोण कोण गेले इमॅजिका फार्म हाऊसला आता कर्जत मध्ये आमच्या फार्म हाऊसची ग्रीन झोन आहे ना रायगडावर पिकनिक म्हणून जाऊ नका रायगडावर तीर्थक्षेत्र म्हणून जा आणि एकदा रायगडाची माती कपाळाला लावा आयुष्याचं भलं होईल मंडळी रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला बोला अरे स्वराज्याचा युवराज माझा शंभूराजा झाला स्वराज्याचा युवराज माझा शंभूराजा झाला सह्याद्रीचे डोंगर निनादले दोघांच्या नावे सह्याद्रीचे डोंगर एक चार औरंग्याला दरबारामध्ये शिवाजी राजा लढला अरे औरंग्याला दरबारामध्ये शिवाजी राजा लढला अरे ते शिवाचे शौर्य पाहुणे शंभू राजा घडला
प्रसंग सांगतो ऐका. शिवाजी महाराजांचा प्रसंग सर्वांना माहित आहे. शिवाजी राजांनी औरंगजेबाची नजराण्याला ठोकर मारली. पण संभाजीराजे या वेळेला बादशाच्या वाढदिवसानिमित्त संभाजीराजे औरंग्याच्या दरबारामध्ये होते. पुरंदरचा तह झाला आणि शिवाजी राजांनी संभाजीराजांना औरंग्याच्या दरबारामध्ये ठेवलं. आणि याच वेळेला 14 मे शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे आणि औरंगजेबाचा वाढदिवस एकाच दिवशी. लक्षात ठेवा. प्रसंग ऐका. बादशाचा वाढदिवस संभाजीराजा बाजूला बसला होता. 9 वर्षाचा संभाजीराजा. मैदानात कुस्त्या चालू होत्या आणि संभाजीराजाला औरंगजेबानं प्रश्न विचारला. 9 वर्षाच्या संभाजीराजा बादशानं प्रश्न विचारला. प्रसंग ऐका. बादशाने 9 वर्षाच्या संभाजीराजाला प्रश्न विचारला. संभा बेटा खेलोगे कुस्ती? काय उत्तर दिलं हो संभाजीराजांना 9 वर्षाच्या. कुश्ती तो उससे लड़ी जाती है जो अपने बराबरी का हो, और आपके इस मैदान में, आपके इस अखाड़े में हमसे लड़ने के काबिल एक भी पहलवान नहीं है. 9 वर्षाचा संभाजीराजा. आणि म्हणून औरंग्याच्या दरबारामध्ये शिवाजीराजा लढला. बोला. अरे ते शिवाचे शौर्य पाहुणे शंभू राजा घडला. वैभवात त्यांनी मारली ठोकर. एकट्या शिवनेरीवर, अरे दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे जन्मले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एकट्या शिवनेरीवर, एकट्या पुरंदर